धबधब्याचा स्पॉट आहे ना, म्हणजे तारेवरची कसरत आहे एकदम, तारेवरची कसरत. अजून पण तिथून जवळपास तिथचा रस्ता आहे वर जायला. पूर्ण करत करत नदी ओलांडत आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. अजून थोडासा पुढे जायचं. माळशेज घाटामध्ये आता पोहोचलेलो आम्ही. तर इथून आपल्याला जवळपास 16 किलोमीटर काळूबाई वॉटरफॉलला जायचं आहे. पण आता पाऊस आला तर पटकन सीन घेतो. हे बघा तुम्हाला पुढचं दाखवतो. आम्ही 2च जण आलोय, बाकीचे सगळे 5 जण पुढे गेलात. त्या सांगितलेलं हेल्मेट घालायला लागतो. पोलीस अडवतो त्याला 1000 रुपये आम्हाला द्यायला लागतो माहिती आहे. यो ब्रो यो 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 यो. अथंग परिश्रमानंतर आम्ही काळू वॉटरफॉलला पोहोचलेलो आहे. हे आमचे मित्र परिवार. सिद्धगडला आमची भेट झालेली. काहीतरी बोल रे, बोल बोल बोल. ओढा आम्ही इथं कुठं आलाय? काळू वॉटरफॉलला. फुल पब्लिक आहे, फुल पब्लिक आहे. गर्दी बघा, गर्दी बघा. काय बोलशील इकडे येऊन कसं वाटतो? मला मस्त वाटतंय. मला मस्त वाटतंय. सिद्धाची गाडी अडकलेली तिथं, बिचाराला चालवता येत नव्हतं. तिथं रोहितने हँडल केली. त्यातला रोहितने हँडल केली. मोठा करायचा, बांबू मोठा करा. हे बघा सिद्धाला गाणी बोलता येतो भाई. आपण बोलू ना, तो रॅपर आहे खूप मोठा. मी वाजत मी सूम मध्ये सीन मध्ये होमी शिवाय कुणी मला केलं नाही. चिल कधी वाजतो निवांत कधी चिल मध्ये. त्यांच्या भिंती फुटतात वाढवून घुसतो दिल मध्ये चिल मध्ये. तो रॅपर आहे, बाथरूम सिंगर आहे तो. फोन मध्ये वाजतो तू पत्तावा जातो मी झोन मध्ये. गाडी कुस्ती वाजतो तेव्हा पाहिजे नाही फोन मध्ये ब्लड मध्ये. जोश भरतो वायजे आणि तीच देतो खलिफा घरी जा. डॉन दिवाना नाही कधी कुठल्या पप्पाच्या परिसर. मी तर खलनायक, माझा स्वभाव पण त्रासदायक. संती व्यक्ती माझी आता मला वाटतं 1 तासाची रनिंग आहे. खूपच दमलो आम्ही. दमत चालत बाईकवर आलोय. बाय बाय दादा. भाई आज जरा जोश आहे, म्हणजे ब्लॉग मध्ये. नाही तर मी जेव्हा बघावं तेव्हा असा डोळे बंद करतो. मिसकत आज थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट झालेला आहे. आज सिद्ध्या राहत नाही बोलला ना. सिद्ध्याला तो वॉटरफॉलचा जो मेन टोक आहे ना, त्याच्यावर बसून डाऊट होईल. गरीबाकडे बघा यार, गरीब लोक. आम्ही येतो. वन साइड हे तू आपला गाण्याला तो भाई लोग चलो अभी मिलते हैं डायरेक्ट वाटरफॉल के अंदर, पानी के अंदर. चला आलो ना, तिथे गर्दी पण तेवढीच आहे आणि निसर्ग तेवढा सुंदर. जबरदस्त निसर्ग यार. पूर्ण सरळ आहे 90 डिग्री आणि खाली गेलं तर दरी. गर्दी बघा, गर्दी. रविवारचा दिवस आहे त्याच्यामुळे गर्दी भरपूर आहे. थोडासा जरी पाय सटकला घेतलं तरी कशी ना पायथ्याशी पोचलोय. मला वाटलं का पोचलो ना त्या टोकाजवळ जायचंय, तर तिथं धबधब्याचा अजून मजा घेऊ आपण. तिथं पोरं घसरगुंडी खेळतात. 1 मिनिट बघा आता. 1 2 3 गो. ते बघा इथे पण आपण येऊ. एन्जॉय. मेन धबधब्याचा स्पॉट आहे ना, म्हणजे तारेवरची कसरत आहे एकदम, तारेवरची कसरत. अजून पण तिथून जवळपास तिथचा रस्ता आहे वर जायला. पूर्ण करत करत नदी ओलांडत आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. अजून थोडासा पुढे जायचं. काळू वॉटरफॉल फायनली वी आर रिच. आम्ही पोहोचलेलो आहे. पूर्ण चार टप्पे आहेत. 1 2 3
बघा पोरांच्या चेहऱ्यावर हसू. नक्की तुम्ही इथे विजिट करू शकता. आम्ही एवढा थोडी रिस्क आहे तर ट्रेकर असा तर नक्की काळू वॉटरफॉलला या. बघा पोरं बघा कशी कसरत करत चाललं कारण की दुसरं पर्यायच नाही यायला. हे बघा ते बघा आमचीच पोरं आहेत सगळे. चला बाय बाय. खूप एन्जॉय केला काळू वॉटरफॉलला आणि आता आम्ही घराकडे निघालोय. पण इकडच्या ज्या आठवणी आता बनल्यात ना त्या कायम आठवणीत राहतात. ज्या आठवणी बनल्यात त्या आठवणीत राहतात कारण की खरंच निसर्ग एकदम सुंदर होता. त्याच्यानंतर धबधबा पाणी एकदम गार होता. जायला सोपं आहे थोडीशी म्हणजे ट्रेकिंग करायला लागते पण सोपं आहे. जास्त खोल पाणी नाही आणि पाऊस जर जास्त जोरात आला ना तर मग पाण्याचा पात्र वाढतो.